रायगडावर शिवरायांच्या समाधीवर आपला माथा टेकला की हा जन्म सार्थकी लागला अशी भावना प्रत्येक शिवभक्ताची असते। दरवर्षी लाखो शिवभक्त या पवित्र स्थानाचे दर्शन घेण्यासाठी रायगडावर येतात। 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला। शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार राजाराम महाराजांनी केला। यावेळी शिवरक्षा व अस्थि जगदीश्वर देवळाच्या जवळ पुरण्यात आल्या व त्या ठिकाणी दगडी चौथरा उभारण्यात आला। रक्षेचा काही भाग काशी, रामेश्वर अशा तीर्थक्षेत्रांमध्ये विसर्जित करण्यात आला। ज्या स्थळी परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थ झाले ते समाधीचे स्थान जगदीश्वर देवळाच्या पूर्वेस आहे। समाधी अष्टपैलू असून चिरेबंद आहे। मुघल राजवट पेशवायांच्या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे बरेच वर्ष समाधी उद्ध्वस्त अवस्थेत होती। कुणी लोभी दृष्ट्याने द्रव्य लाभाच्या आशेने तिचे धोंडे उखडले होते। 1818 सालानंतर ब्रिटिश काळात रायगडावर जाण्यास बंदी घालण्यात आली। गडावर जाणाऱ्या वाटा बंद करण्यात आल्या। 100 वर्षे गडावरचे भोळे भाबडे गुराखी सोडले तर हे पवित्र स्थान विस्मरणात गेले होते। 1870च्या दशकात महात्मा ज्योतिबा फुलेंनी पायवाटा शोधल्या आणि ते रायगडावर पोहोचण्यास सफल ठरले। तिथे त्यांना शिवरायांची समाधी दिसून आली। त्यांनी हे पवित्र स्थान जगाच्या पुन्हा प्रकाशात आणले। महात्मा फुलेंनी ही समाधी सापडल्यावर रायगडावर अनेकांचा वावर सुरू झाला। यात विशेष म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांचा समावेश होता। 1883 साली मुंबई छापखान्यात आलेल्या जेम्स डग्लस यांच्या अ बुक ऑफ पब्बे या पुस्तकात पान नंबर 433 वर समाधीच्या पडझडणीचे वर्णन केले आहे आणि छत्रपती घराण्याचे वंशज, पेशवाईचा कारभार या सर्वांना समाधी स्थानाला अशा दुरावस्थेत आणल्याबद्दल दोष दिला आहे। याच काळात महात्मा फुलेंनी शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी जनजागृती सुरू केली, निधी गोळा केला। 1895 साली लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची चळवळ निर्माण करून शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराच्या मोहिमेला वेग दिला। त्या काळात कोल्हापूर संस्थानाने जीर्णोद्धाराची जबाबदारी उचलली। त्यासाठी रायगड पाहण्यासाठी इंजिनियर देखील पाठवला। मात्र लोकमान्य टिळकांनी आग्रह धरला की छत्रपती शिवराय हे फक्त आपल्या वारसांचे नसून त्यांच्यावर पूर्ण समाजाचा अधिकार आहे। यामुळे जीर्णोद्धार लोकवर्गणीतूनच केला जावा। तेव्हा कोल्हापूर संस्थानाने माघार घेतली। लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या शिवाजी रायगड स्मारक समिती आणि ब्रिटिश सरकार यांच्या माध्यमातून जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले। त्यावेळी रायगड हा कुलाबा जिल्ह्यामध्ये येत होता। या जिल्ह्याच्या चीफ इंजिनियरच्या देखरेखीखाली जीर्णोद्धाराचे काम बाळकृष्ण मोरेश्वर सुळे उर्फ तात्यासाहेब सुळे या कंत्राटदाराकडे देण्यात आले। नेमके काम सुरू झाले तोपर्यंत 1926 साल उजाडले होते। जीर्णोद्धारासाठी शिवरायांच्या समाधीच्या अष्टकोनी चौथऱ्याची खुदाई करण्यात आली। यावेळी तिथे काम करणाऱ्या गौंड्यांना 6 फूट खोल खोदल्यावर एका दगडी काचेच्या पेटीमध्ये श्री शिवरायांच्या अस्थी आणि रक्षा मिळून आल्या। तिथे हजर असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने कुलाब्याला आपल्या वरिष्ठांना ही बातमी सांगणारे पत्र पाठवले। पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडणारी ही घटना होती। याच वेळी या समाधीमध्ये एका प्राण्याची कवटी देखील सापडली होती। पुढे ती कवटी कलकत्त्याला फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवल्यावर कळाले की ती कवटी कुत्र्याची नसून एका उद मांजराची आहे। शिवकाळानंतर जेव्हा समाधी भग्नावस्थेत गेली त्यावेळी एखाद्या छिद्रातून हे उद मांजर तिथे गेली असणार व अडकून मेले असण्याची शक्यता आहे। अखंड भारतवर्षाचे कल्याण करणाऱ्या शिवरायांच्या सापडलेल्या पवित्र अशा शिवरक्षा आपल्या घरी असाव्यात व आपल्या पुढील अनेक पिढ्यांचे कल्याण या रक्षेच्या कृपेने व्हावे ही अपेक्षा अनेकांची होती आणि ते साहजिकच होते। कंत्राटदार सुळेंनी छत्रपतींच्या रक्षेपैकी थोडाफार रक्षा काढून घेतली। शिवाजी रायगड स्मारक समितीचे सदस्य असलेल्या महाडच्या महादेव वडके यांनी देखील ही रक्षा आपल्याकडे ठेवून घेतली। दुर्गमित्र ज्येष्ठ लेखक गोनी दांडीकर यांच्याजवळ ही रक्षेचा काही भाग होता। कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही अंश पाठवून देण्यात आला। याबद्दल कोल्हापूरच्या छत्रपतींनी लिहिलेले पत्र सुद्धा उपलब्ध आहे। काही वर्षातच समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सिद्धीस पोहोचले। मूळच्या अष्टकोनी चौथऱ्यावर त्याहून लहान दुसरा एक अष्टकोनी चौथरा बांधण्यात आला। चौथऱ्यावर जाळीदार कठडे बसवले होते। चारही बाजूने समाधीवर जाण्यासाठी वाटा ठेवण्यात आल्या। या चौथऱ्यास मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारली आहे। 8ही बाजूंना 8 प्रवेशद्वार आहेत। मधल्या लहान चौथऱ्यावर शिवरायांची अष्टधातूंची उठावदार प्रतिमा बसवली आहे। अष्टकोनी मुद्रा, अष्टप्रधान मंडळ, अष्टराजनी असणाऱ्या शिवरायांची स्मारक छत्री अष्टकोनी असावे हे एक सुंदर योगायोग। एक शिवाचे दुसऱ्या शिवासमोर असलेले हे एक स्मृती मंदिराचे या स्मारकाबद्दल कोणास काही शंका नसावी। तर मित्रांनो, शिवरायांच्या स्मारकाबद्दल असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद.